तुम्ही कधी विचार केलाय, एक दगडी खांब ज्याला आपण विजय स्तंभ म्हणतो, तो लाखो लोकांसाठी श्रद्धेचं स्थान का बनला? फक्त एका लढाईची आठवण म्हणून नाही मित्रांनो, त्या मातीत, त्या दगडात एक प्रचंड ताकद आहे. 1 जानेवारी 1927 सकाळची वेळ होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या काही सहकाऱ्यांसह या स्तंभाच्या पायथ्याशी उभे होते. तो काळ आठवा. समाज झोपलेला होता, स्वतःचा इतिहास विसरलेला होता. ब्रिटिशांनी आपल्याला सैन्यातून काढून टाकलं होतं. समाजात एक नैराश्य होतं. अशा वेळी बाबासाहेबांनी त्या स्तंभाकडे बोट दाखवलं आणि ते गरजले, तुम्ही स्वतःला मेढ्र समजू नका. तुम्ही वाघाचे वारसदार आहात. तुमचा इतिहास हा गुलामीचा नाही, तर पराक्रमाचा आहे. आणि याचा पुरावा इंग्रजांनी स्वतः इथे या दगडात लिहून ठेवलाय. तर जय भीम मित्रांनो, मी आहे रोहन आणि आजच्या या खास व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण फक्त 1818च्या युद्धाबद्दल नाही, तर त्या घटनेबद्दल बोलणार आहोत, ज्यामुळे खऱ्या अर्थाने भीमा कोरेगाव हे आपल्यासाठी शौर्यपीठ बनलं. 1927 ला बाबासाहेबांनी नक्की काय केलं होतं आणि आजही 1 जानेवारीला तिथे लाखो लोक का जमतात, हेच आज आपण पुराव्यानिशी पाहणार आहोत. ही गोष्ट समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागं जावं लागेल. 1 जानेवारी 1818 पुण्यात कडाक्याची थंडी होती. एका बाजूला पेशव्यांचं 28,000 अफाट सैन्य आणि दुसऱ्या बाजूला फक्त 500 महार सैनिक. सैनिक थकले होते, भुकेले होते. शिरूरवरून ते चालत आले होते. पण जेव्हा त्यांना कळालं की समोर पेशव्यांचं सैन्य आहे, तेव्हा त्यांच्या अंगात 10 हत्तींचं बळ आलं. का? कारण त्यांना माहित होतं, ही लढाई फक्त इंग्रजांसाठी नाही, ही लढाई त्यांच्या अस्तित्वाची आहे. ही लढाई त्यांच्या स्वाभिमानाची आहे. जर इथे हरलो तर पुन्हा तीच पेशवाईची गुलामगिरी ही वाट्यात येईल. आणि मित्रांनो, इतिहासात साक्षी आहे, त्या 500 जवानांनी माघार घेतली नाही. सिद्धनाक, रायनाक आणि रत्नकर अशा शूरवीरांनी तलवारीच्या जोरावर 28,000च्या फौजेला पाणी पाजलं. दिवस मावळला, पण पेशव्यांना ती छोटीशी तुकडी हरवता आली नाही आणि शेवटी पेशवाईचा अंत झाला. इंग्रजांनी या विजयाच्या स्मरणार्थ तिथे विजयस्तंभ उभारला. पण खरी शोकांतिका ही इथून पुढे चालू झाली. ज्यांनी रक्त सांडलं त्यांनाच नंतर सैन्यातून हाकललं गेलं. 1857च्या उठावानंतर ब्रिटिशांनी धोरण बदललं आणि महार रेजिमेंट ही बंद केली. आणि हळूहळू लोक हा इतिहास विसरायला लागले, स्वतःला पुन्हा कमी लेखू लागले. अशा या अंधारलेल्या काळात एक सूर्य उगवला आणि ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांना माहिती होतं की जो समाज आपला इतिहास विसरतो, तो समाज हा इतिहास घडू शकत नाही. म्हणूनच 1 जानेवारी 1927 ला बाबासाहेब भीमा कोरेगावाला आले. तेव्हा तिथे आज सारखी गर्दी नव्हती. ते स्तंभासमोर उभे राहिले. त्यांनी तो दगड पाहिला नाही, तर त्यांना त्या दगडात त्यांच्या पूर्वजांचं रक्त दिसत होतं. बाबासाहेब तिथे जन्मलेल्या लोकांना म्हणाले, माझ्या बांधवांनो, तुम्ही निराश होऊ नका. मनुवादी लोक म्हणतात आपण लढाऊ नाही आहोत. मग हा समोरचा स्तंभ हा कोणाचा आहे? यावर जा आणि इथले नावे वाचा. सोमनाक, रामनाक, यचनाक, सिद्धनाक. ही नाक लावलेली नावे कोणाची आहेत? ही आपल्या लोकांची आहेत. हा जिवंत पुरावा आहे की आपण जन्मतः शूरवीर आहोत. मित्रांनो, बाबासाहेबांनी त्या दिवशी स्पष्ट केलं की आपण हरलेली माणसं नाही आहोत. त्या एका भाषणाने मृतपाय झालेल्या समाजात पुन्हा प्राण फुंकले. त्या 1927च्या भेटीनंतर बाबासाहेबांनी सतत प्रयत्न करून पुन्हा महार रेजिमेंट ही चालू करायला लावली. आज जेव्हा आपण 1 जानेवारीला तिथे जातो ना, तेव्हा आपण फक्त एका स्तंभाला वंदन करायला जात नाही, तर आपण तिथे जाऊन स्वतःला चार्ज करायला जातो. हा विजयस्तंभ ओरडून सांगतो, हा विजयस्तंभ ही आंबेडकरांसारखंच सांगतो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तिथे कोरलेलं प्रत्येक नाव हा एक पुरावा आहे की शौर्य हे कोणत्याही जातीची मक्तेदारी नाही. म्हणून मित्रांनो, 1 जानेवारीला भीमा कोरेगावला नक्की जा. पण तिथे जाऊन नुसते सेल्फी काढू नका, तर त्या स्तंभासमोर उभे राहून स्वतःला एक प्रश्न विचारा, माझे पूर्वज इतके शूर होते, मग मी माझ्या आयुष्यात काय करतोय? मित्रांनो, खरं अभिवादन तेच असेल जेव्हा आपण सुद्धा आपल्या क्षेत्रात नंबर 1 होऊन दाखवूया. तुम्हाला आपल्या या गौरवशाली इतिहासाचा अभिमान वाटत असेल तर कमेंटमध्ये जय भीम आणि जय शिवराय नक्की लिहा, कारण हा इतिहास जगाला कळला पाहिजे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आपलं चॅनल स्पीक रोहन दिवर याला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि फॉलो करा.